फायनली वी हॅव रीच्ड ब्राइटलँड रिसॉर्ट महाबळेश्वर. ॲक्च्युली हे आमचं क्विक गेट अवे आहे. एकदम ऑल ऑफ अ सडन डिसाईड झालं अँड वी जस्ट लाईक फटाफट बॅग भरली आणि निघालो. आणि आम्ही इथे 2018मध्ये आलेलो ब्राइटलँड रिसॉर्ट महाबळेश्वर. आणि खूप 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 जवळ आहे हा रिसॉर्ट आमच्या, कारण आम्ही खूप छान मेमरीज इथे शेअर केले. तेव्हा मी आणि सनीच होतो फक्त, यावेळेस नायसासुद्धा आहे. आणि केव्हापासून मी सनीला तेच म्हणत होते की एकदा तरी परत एकदा आपण जाऊया, कारण आता खूप चेंजेस झालेले आहेत. सो इकडचा जो व्ह्यू आहे ना ते अमेझिंग आहे. आणि प्लस मुलांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यातला आता आम्ही जाणार आहोत पझल, हो ना, पझल ॲक्टिव्हिटी. 2ला चेक इन आहे ना. व्ह्यू बघ किती भारी. तरी त्याने एक्सपांड केले बऱ्यापैकी. ते विलेज आहे बघ. पहिले नव्हतं दिसायचं ना तसाने, दिसायचं एक साईडने. सो बेसिकली इथे जे केट्स पॉईंट आहे, जे तुम्ही खूपदा पाहिलं असेल, आम्ही जेव्हा पण महाबळेश्वरला येतो वी गो देअर. सो हे केट्स पॉईंट, हे पूर्ण केट्स पॉईंट आहे. आणि केट्स पॉईंटला ऑन द वे, म्हणजे ऑन द वेच ब्राइटलँड रिसॉर्ट येतं. आता तर खूप चेंजेस केले त्यांनी, किती मोठं केलं बघ ना. हे बघ काय फ्लावर्स. फ्लावर्स, हां ते बघ व्हाईटवाले फ्लावर्स नाही आहेत बाबू, ते स्ट्रॉबेरी गार्डन आहे. सो चांगल्या रिसॉर्टमध्ये येण्याचा एक दुसरा फायदा म्हणजे इथे खूप काही ॲक्टिव्हिटीज असतात, डेली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. आम्ही जस्ट आत्ताच आलो, ह्याच्या आधीच्या ॲक्टिव्हिटीज आमची मिस आऊट झालेत. मूवी असेल, अच्छा मूवी आहे याच्यानंतर, पण आता आहे पझल टाइम. किड्स पझल. आपको देती गेम्स है. ऑलमोस्ट 5 years नंतर आम्ही सेम तिथेच आलो. 7 years. हे पुन्हा त्याने रिकन्स्ट्रक्ट केलं. इथेच होतं, तिथेच. वर पण आहे बा नासा तुला. आहे का माउंटेन व्ह्यू. नॉट डोंट जम्प. नको जम्प करू बोलतो तरी. हां ऐसा सांगितले काय इकडनं माकडं येतात. स्वतः किती चेंजेस झालेत. व्ह्यू नाही पण व्ह्यू डुप्लेक्स स्पेशियस. मला वाटलं माउंटेन व्ह्यू आहे. आहेत 9 आणि आम्ही फुल आराम केलेला आहे.
आणि फक्त रिलॅक्स करतो म्हणून जास्त काही शूटसुद्धा नाही करतो. जसं पॉसिबल होईल तसे शॉर्ट्स फक्त कॅप्चर करतो. आता आम्ही चाललो आहोत जेवायला, कारण महाबळेश्वरमध्ये आलो आहोत आणि इकडची थंडी एक्सपिरियन्स नाही केली तर काय मजा येईल. रूममध्ये बसून थोडी समजणार आहे. सो फायनली वी आर गोईंग नाव. आणि कुठे चाललो ते नाही अजून माहिती आहे, पण जिथे पण जाऊ ते तुम्हाला समजेल. स्टे ट्यून. लिफ्ट छान आहे मला. आई लिफ्ट छान आहे. लिफ्ट का बोलतेस? लिफ्ट छान आहे. बाबा आपण आलो पोचलो. आम्ही आलो आहोत बगीचा. मदर डॉटर enjoying the time. मला हात धुवायला दे, हात धुवायला दे. सो इट्स डे 2 इन महाबळेश्वर. आम्ही ॲक्च्युली खूप रिलॅक्स मोडवर आहोत. आम्हाला जास्त काही शूट नाही करायचं आहे. बट ब्राईट लाईन इज रिअली व्हेरी क्लोज टू अस. खूप आवडतं मला ब्राईट लाईन, म्हणून हे जे मेमरीज आहे ते काही शेअर करायचे होते आणि तुम्हाला सुद्धा ही प्रॉपर्टी दाखवायची होती. सो आता आम्ही चाललो आहोत देवळात. सर्वात आधी आम्ही करणार आहोत नाश्ता, ब्रेकफास्ट. सो सर्वात आधी आम्ही करणार आहोत आता ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत देवळात. आय गेस आपण जेव्हा लास्ट टाइम जेव्हा ब्राईट लाईनला आलेलो तेव्हा पण आपण देवळात गेलेलो ना. हां खूप आधी गेलेलो, ऑलमोस्ट 5 to 7 years. येस. आणि सनी आज मला खूप छान अशा लंच डेटवर नेणार आहे. लेट सी कुठे घेऊन जातोय. ब्रेकफास्ट आहे 10:30 वाजले आहेत. 10 कारण मस्त आरामात उठलो, छान झोप झाली. तरी मी 4ला झोपली माहिती आहे का. एक पूर्ण सिरीज बघितली मी. 2 सीझन संपवले मी सिरीजचे. एवढं निवांत होतं. कधीतरी पाहिजे. खूप काही गोष्टी मी इवन बुक्स वगैरे आणलेत की सो दॅट आय कॅन रीड. पहिले आपण हे ठेवूया. हरवलो होतं आपण. खाली जायचंय, खाली. सो हे बघा आता आम्ही इथे राहतो. हे बघा सही बनवलंय ना पण सनी यांनी. हां त्यावेळेस बिलकुल एवढं नव्हतं. मेन व्ह्यू आहे. आय नो. व्ह्यू आपण नंतर बघूया. चल. सगळं सनी आणि माझं फेवरेट आहे. अमेझिंग ब्रेकफास्ट. नाही सांग, वरती नाही चढायचं. तर मी मस्त ब्रेकफास्ट केलंय. एवढे ऑप्शन्स होते ना की काही समजतच नव्हतं की एक्झॅक्टली घ्यायचं तरी काय प्लेटमध्ये. हां तू काय चॉकलेट. बट एवढं ऑप्शन्स ना. एकदम बालीला आम्ही गेलेलो ना, ते कोणतं होतं रे, रामा बीच. तिकडचं एकदम ते ब्रेकफास्ट आठवलं. पण मला आणि सनीला जे जे आवडतं ते सगळं काही होतं. त्याला ती मिसळ, पोहे, उपमा आणि मला साऊथ इंडियन
आणि मस्त ते मेयोनीज ब्रेड खूपच 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 छान होतं. सो चला मग आता आम्ही निघतो. लेट्स गो नायसा. चलो. मला वाटलेलं खूप थंडी असेल म्हणून मी स्वेटर वगैरे घातलं, पण मला गरम व्हायला लागलं एका पॉईंटनंतर मग काढून टाकलंय. सनी दादांचे फोटो संपत नाही. ये ड्रेस किती छान आहे, म्हणजे टॉप जो घातलाय फ्रॉक्स तो ऍक्च्युली बालीसाठी मागवलेला पण तो आला त्याच्यानंतर. चल लवकर ये. काय आपण पुढे गेलो. हॅलो ना 3 पाणी. सो वी आर बॅक टू अवर रिसॉर्ट. कसं काय आणि हळू ये जरा, खाली खराब आहे. सो आम्ही मस्त देवळात जाऊन आलो. पंचगंगा आणि क्षेत्र महाबळेश्वर छान वाटलं, खूपच प्रसन्न वाटलं. प्लॅन होताच असं की मी सांगितलं आम्ही दुसरीकडे परत जाणार होतो, बट देन असं झालं की नको, ह्यावेळेस ना आमचं खूप वेकेशन एकदम लेझी असं आम्हाला स्पेंड करायचं आहे. जास्त काही एक्सप्लोअर वगैरे नाही करायचं आहे. म्हणून रिसॉर्ट पण असं बघितलं की त्या रिसॉर्टमध्येच खूप काही गोष्टी असतील. आज पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आता 1 वाजता चेस टुर्नामेंट आहे. त्याच्यानंतर मूवी ऑफ द डे मोगली तो सुद्धा आहे. काल होता मेडागास्कर 2. त्यानंतर संध्याकाळी आहे डिस्को, मग आहे क्ले आर्ट मेकिंग कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर अजून एक काहीतरी गोष्ट आहे. येस, मॅजिक शो. ह्या सगळ्या काही गोष्टी इकडे आहेत. सो मोस्ट प्रॉब्ली मी इथेच आता टाईम स्पेंड करणार आहोत, बाहेर नाही जाणार आहोत. मस्त आराम करायचे, रिलॅक्स करायचे, लोळायचे. सनी इज ऑल्सो बिझी विथ दिस सेमिनारचं सगळं वर्क प्रेझेंटेशन, ते सगळं काही त्याचं चालू आहे. म्हणून मग विचार केला की इथेच राहूया, इथेच थोडंसं एन्जॉय करूया, आराम करूया. कारण कधीतरी मिळतं हे सगळं म्हणजे आराम करायला, नाही तर सतत काही ना काहीतरी कामं असतात, हे काम ते काम. आणि हे 3 days आम्ही एकदम सोशल मीडियापासून एकदम लांब आहोत. हां, तुटलं नाही आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे. ठीक आहे, चला. सो तेच म्हणते की 3 days सोशल मीडियापासून एकदम लांब आहोत, काहीही नाही करत आहोत. येस, व्हिडिओज येत आहेत, ते फक्त एडिट करतो आणि पोस्ट करते, बाकी काही करत नाही. आमचं सगळं पूर्ण मी टाईम आम्ही स्पेंड करतो. आणि असा एक टाईम पाहिजे जे सगळ्यांपासून लांब. आणि बेस्ट पार्ट म्हणजे अजून एक गोष्ट, नेटवर्कसुद्धा नाही आहे इथे, म्हणून मग कॉल्स नाही, काही नाही. दोघी आईंना फोन करतो की त्यांना अपडेट्स देतो की येस वी आर गुड. बाकी काय नाही, छान चाललं आहे. वेकेशन मोड मस्त चाललं आहे. नाहीसा पण एन्जॉय करते. चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो इट्स डे 3. 2 दिवस एवढा आराम केलाय ना, म्हणजे मागच्या 5 वर्षात एवढा नसेल मी केला. कारण खूप खूप गरजेचं होतं, खूप गरजेचं होतं. पीस ऑफ माइंड, रिलीफ फील होतं. जे मला करायचं होतं ते तसं तर मी करतेच, बट एक तो असतो ना एक पीस जो एक स्टेट माइंडला पाहिजे असतं, ते फायनली मजा आली. ती आता फुल ऑन एनर्जी. येस, बॅक टू वर्क.
चलो लेट्स गो, विल मिस दिस प्लेस. लेट्स गो. ऐसा गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. Let's go. नाही सर. चला मॅप्रो मध्ये आलो. पार्किंग पासून मेन गेट पर्यंत यू कॅन टेक अ बुलक कार्ट राईड फ्री ऑफ कॉस्ट. काहीतरी वेगळेपणा ते शहरात लोकांना मिळत नाही ना. एक फील मुलांना तर एक वेगळीच मजा. असं कशावर बसतो आपण मुलं का. खूप काही पार्किंग नव्हती इकडे. कशी झाली होता खूप काही पार्किंग होते. लास्ट टाइम तिला फुल चल हळू रेडी आहेस. हां एवढं नाही की बाहेर फुल करायचं. चॅलेंज. सो फायनली आम्ही त्यानंतर घरी आलो. त्यानंतर आम्ही काही शूट नाही केलं. फर्स्ट टाइम असं झालंय की आम्ही कोणत्या वेकेशनवर गेलोत आणि 3 डेजचा व्लॉग एका व्लॉगमध्येच सगळं काही टाकलंय. ते पण एवढंचा तो व्लॉग झाला. आता आपण एवढं धावपळीचं लाईफ जगतोत ना की आपण आपल्यासाठी टाइम काढतच नाही. आणि आम्हाला तो एक मोमेंट मिळाला आणि आम्ही काही न विचार करता जस्ट निघालो. फक्त आमच्या आईंनाच माहिती होतं, म्हणजे आई आणि आई दोघी आईंनाच माहिती होतं की आम्ही कुठे चाललो. बाकी कोणालाच नव्हतं माहीत. कारण असं एकदम ऑल ऑफ अ सडन आपण कोणाला न सांगता ऑफकोर्स जाऊ नाही शकत. कोणाला तरी माहिती असायला पाहिजे ना. कारण काही सांगून नाही येत, काही कधीही होऊ शकतो. म्हणून फक्त दोघींनाच सांगितलेलं, बाकी कोणालाच माहिती नव्हतं आम्ही कुठे आहोत. पण एवढं मस्त वाटत होतं ना. ते 3 दिवस असे गेले ते समजलं सुद्धा नाही. आणि आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही एक्झॅक्टली कधी गेलेलो, तर मी नाही ते सांगणार. ह्याच न्यू इयरमध्येच आम्ही गेलो आहोत. नुकतंच गेलो आहोत की नाही ते पण नाही माहिती. त्याच्या आधी गेलो की मी काही नाही सांगणार. बट असा एक टाईम काढायला पाहिजे प्रत्येकाने, एवढंच मी तुम्हाला सांगेल. कारण आपण खूप 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 हेक्टिक लाईफ जगतो. आपण आपल्यासाठी तो मी टाईम काढतच नाही. कितीही विचार केला ना की काढू काढू काढू, पण तरी नाही होत. घरात असलं की हे काम ते काम. तिथे गेल्यानंतर ना ट्रस्ट मी नायसाकडे पण जास्त लक्ष देत नव्हते. नायसाच्या ह्याच्यात बिझी होती, सनीच्या ह्याच्यात बिझी होता, मी माझ्या ह्याच्यात बिझी होती. जास्त आम्ही एक्सप्लोर नाही केलं, काही नाही केलं. पण एवढं छान गेले ना ते 3ही दिवस. मस्त
मस्त एक रिलॅक्सेशन मिळालं, एक मी टाईम मिळाली, आपल्या माइंडला एक पीस पाहिजे असतं ते सगळं काही मिळालं आणि एकदम छान वाटलं. मस्त गेले ते दिवस. सो चला, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.